नमस्कार. आपल्याला माहितीच आहे की आपण ई ऑफिस जे आहे ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे आपण करतो आहेत. त्या अनुषंगाने आपण आपलं ॲप्लिकेशन जे आहे ते ESDS या क्लाउडवरती आपण त्याला टाकलेलं आहे आणि आपल्या सगळ्यांना जे मंत्रालयात काम करतात त्यांना MyOffice1.Maharashtra.gov.in हे जे URL आहे त्यावरती काम करायचं. URL म्हणजे काय की आपण जेव्हा आपलं ब्राउझर ओपन करतो, जसं क्रोम आहे, त्यानंतर मोझिला आहे, ठीक आहे. ओपन केल्यानंतर आपल्याला त्यांचा ॲड्रेस बार आहे, त्या ॲड्रेस बारमध्ये आपल्याला आपलं URL टाकायचा. म्हणजे कुठला? MyOffice1.Maharashtra.gov.in हा जो आहे हा मंत्रालयाकरता आहे. तसेच फील्ड ऑफिसेस करता जो आहे तो कुठला आहे? तो MyOffice.Maharashtra.gov.in. कळलं? म्हणजे मंत्रालयाकरता 1 लावायचं, नॉन मंत्रालयाकरता काहीच लावायचं नाही. डॉट देऊन डायरेक्टली आपल्याला महाराष्ट्र.gov.in लावायचं. ठीक आहे. आता आपल्याला माहिती हे जे आपण आता समोर बघतोय हे आपलं पोर्टल आहे. या पोर्टलमध्ये काय काय आहे बघा. समोरच्या साईडला तुम्हाला जे आहे नोट्स दिसतात. नोट्स म्हणजे कुठल्या? जर स्वतःला मला काही नोट्स लिहायच्या असतील तर माझ्या नोट्स त्यामध्ये मी ट्रेनिंग ऑन ई ऑफिस आहे, टेस्ट आहे, ई ऑफिस आहे, ह्या नोट्स माझ्या स्वतःच्या लिहिल्यात मी की मला आज ई ऑफिसचं ट्रेनिंग द्यायचं आहे. ठीक आहे. त्याच प्रकारे त्याच्या डाव्या बाजूला जे आहे ई फाईल आहे. ई फाईलमध्ये माझ्याकडे काय ई फाईल सध्या पेंडिंग आहेत त्याचा रेकॉर्ड त्यामध्ये दाखवेल मला. जर मला रिसिप्टचा रेकॉर्ड बघायचा, रिसिप्टला क्लिक केल्यानंतर रिसिप्ट किती पेंडिंग आहेत किंवा किती माझ्या झाल्या त्याच्यामध्ये मला तो दाखवेल. ठीक आहे. त्याच प्रकारे खाली टू डू लिस्ट आहे. टू डू लिस्ट म्हणजे काय की मला आजच्या तारखेमध्ये काय काय काम करायचं, म्हणजे माझं शेड्यूल काय पाहिजे मला, तर ते शेड्यूल मी टू डू लिस्टमध्ये ऍड करू शकतो. त्याच प्रकारे त्याच्या बाजूला नोटीस बोर्ड आहे. नोटीस बोर्ड म्हणजे काय की आपल्या समजा आता मला आजच्या आपल्याला जी ट्रेनिंग आहे त्याची मला नोटीस द्यायची होती, तर मी कशी देणार? नोटीस बोर्डमध्ये जाणार. नोटीस बोर्डमध्ये माझ्याकडे जे आहेत 2 ऑप्शन्स आहेत. एक तर मी नोटीस लिहिल्यानंतर ती पब्लिश करू शकतो सगळ्यांना, किंवा माझ्या माय डॉक्समध्ये माझ्या स्वतःकरता ठेवू शकतो. बरोबर आहे. हे 2 एक्स्ट्रा ऑप्शन त्यामध्ये आहेत. तर मी या नोटीस बोर्डमध्ये नोटीस लिहितो. ठीक आहे. त्यानंतर जे आहे ते आपल्याला राईट हँड साईडला टीम आहे बघा, म्हणजे माझ्या सेक्शनमध्ये काम करणारी टीम इथं दाखवलेली आहे. याचा अर्थ काय की माझ्याकडे दिनेश कुमार आहेत, नागेश शर्मा आहे, अर्जुन आहे जे की सध्या ऑनलाईन आहेत, कपिल कौशिक आहे, खाली सुरेश सोर आहेत, हे सर्व ऑनलाईन आहेत त्यामध्ये. ठीक आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे जी आहे ती आपली टीम आहे बाजूला. ठीक आहे. या टीममध्ये समजा आपल्याला कोणाला कॉल करायचं किंवा आपल्याला कोणाला बोलायचं तर डायरेक्ट त्या टीमला जाऊन आपण त्याकडे जाऊन राईट क्लिक करून आपण त्यावरती जाता येईल. ठीक आहे. समजा आता मला याच्यावरती समजा आता मला त्यामध्ये खाली सुरेश सोर आहे, त्याला मला कॉल करायचं, मी डायरेक्टली सुरेश सोराला तिकडे जाऊन केलं तर बघा कुठलं कुठे व्हिडिओ मीट आहे त्यामध्ये, त्यानंतर मेल आहे, मेसेज आहे. ठीक आहे. त्याला आपण समजा व्हिडिओ मीटला कॉल केला तर व्हिडिओला क्लिक केलं तुम्ही तर व्हिडिओ त्यामध्ये चालू होईल ऑटोमॅटिकली. ठीक आहे. अशा प्रकारचे आपल्याला बाकी झूम वगैरे वापरायची गरज पडणार नाही तुम्हाला. तुम्ही डायरेक्ट यावरती आपण काम करू शकतो. त्यानंतर खाली बघा आणखीन एक कनेक्ट दिलेला आहे. डिरेक्टरी आहे, VC रूम आहे. जर समजा मला एखाद्याचा नंबर माहिती पाहिजे तर मी डायरेक्टली डिरेक्टरीला क्लिक करून माझा नंबर त्यामध्ये घेऊ शकतो, किंवा कोणाचे कॉन्टॅक्ट पाहिजे ते कॉन्टॅक्ट त्यामध्ये मला मिळू शकतात. ठीक आहे. आता हा झाला पोर्टलच्या संदर्भामध्ये.